विधान परिषदेत आज T20 क्रिकेट विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघाचं अभिनंदन करणारा ठराव एकमतानं मंजूर करण्यात आला। अभिनंदनाचा ठराव उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषद सभागृहात मांडला। त्यांनी भारतीय संघाचं भरभरून कौतुक केलं। नंदुरबार जिल्ह्यातील मौजे गंगापूर इथल्या जमीन संपादनात झालेला भ्रष्टाचार आणि बक्षीसपत्राच्या आधारावर नियमांचं उल्लंघन करून झालेले फेरफार या प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत सखोल चौकशी केली जाईल अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत केली। या प्रकरणात तलाठ्यापासून उच्चपदस्थ अधिकाऱ्यांपर्यंत कोणाचीही गय केली जाणार नाही असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं। चंद्रकांत रघुवंशी यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिलं। चर्चेत आमदार भाई जगताप आणि प्रवीण दरेकर या सदस्यांनीही सहभाग घेतला। राज्यात सुमारे 65,000 सरकारी शाळा असून जवळपास 14,000 शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या 20पेक्षा कमी आहे। काही ठिकाणी समूह शाळांची मागणी होत असली तरी विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून शाळा बंद करण्याचा कोणताही निर्णय घेतला जाणार नाही असं राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधान परिषदेत सांगितलं। पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी सरकारने जाहीर केलेले आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची कार्यवाही पुढील अधिवेशनाच्या आत करण्यात येईल। तसंच पत्रकारांच्या विविध विषयांवर पत्रकार संघटना, शासनातील विविध विभाग, संबंधित लोकप्रतिनिधी यांची एक व्यापक बैठक लवकरच घेण्यात येईल अशी ग्वाही मंत्री आशिष शेलार यांनी आज विधान परिषदेत दिली। महिला दिनानिमित्तानं सदनात विशेष चर्चा सुरू आहे।